कायवानो आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीतसे थोरी व सांडिले आपुले परिसे नेनो शिव कैसे लोखंडासी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविते परोपकारी थोरे व सांडिले आपुले परिसे नेनो शिव कैसे लोखंडासी भूतांची हे दया भांडवल संता आपुले ममता नाही देही थोरी व सांडिले आपुले परिसे नेनो शिव कैसे लोखंडासी तुका मने सुख परावे या सुखे तुका मने सुख परावे या सुखे अमृत हे मुखी श्रवतसे थोरे व सांडिले आपुले परिसे नेनो शिव कैसे लोखंडासी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां संजीवयत् किल शक्तिधर स्वधामना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणनमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादुर्नबिम्बफलाधरोष्णता पूर्णेन्द्र सुंदर मुखादर बिंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने गजाननं भूतगणादिसेवितं कपित जम्बुफलचारु भक्षणं वमासुतं शोक विनाशकरगं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत्य मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बोलो हनुमान भगवान की जय। मंगल भवाना अमंगल हारे द्रवभूत दशारथा अजेय विहारे मंगल
लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरो काय वानो आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवीतसी थोरे व सांडिले आपुले परिसी नेनो शिव कैसे लोखंडासी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या पवित्र हरिकीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत श्री विश्वसंत देहू निवासी आहा ज्यांनी या मृत्यू लोकातला नियम मोडून सदेह वैकुंठागमन करणारी अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री भगवान पांडुरंग परमात्म्याची लाडकी लढीवाळ आणि जिव्हाळ्याची असणारी भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील अत्यंत गोड संतप्र प्रकरणातील अभंग असून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मानवी जीवन जगत असताना संतत्वाचं आपल्यावरती एवढे मोठे उपकार आहेत त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपण किती जरी प्रयत्न केला तर ते उत्तीर्ण होणं शक्य नाही. मग तुकोबाराय एवढे मोठे उपकार आहेत मग ते उपकाराचं वर्णन तरी करा. महाराज म्हणतात की ते वर्णन करण्याकरता माझी वाणी अपुरी ठरती पण मी एक मात्र करू शकतो मस्तक चरणी ठेवीतसे असा हा संत प्रकरणातील अत्यंत गोड अभंग सेवेकरता गायला आहे. विढाला पुण्यस्मरणाचं औचित्य साधून हा भव्य दिव्य स्वरूपाच्या नामसंकीर्तन महोत्सवाचं या ठिकाणी नियोजन केलं जातं. मला वाटतं की वर्ष हे 64 बरोबर ना. भव्य दिव्य स्वरूपाचा हा परिसरातील अत्यंत गोड अशा प्रकारचा नामसंकीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील एक सेवा सर्व संयोजक आयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार खऱ्या अर्थाने सर्वेश्वर असणारे संस्थान ट्रस्ट या सर्वांच्या आज्ञेने ही हरिकीर्तन रूपी सेवा माझ्याकडे देण्यात आलेली. पण विशेष करून ही सेवा माझ्यापर्यंत पोच करण्याचं काम ज्यांनी केलं परिसराचं वैभव असणारे माझे परमार्थ स्नेही परममित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट हरिभक्त परायण आदरणीय श्री तेजस्वी महाराज यांच्या आज्ञेने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या आज्ञेने ही हरिकीर्तन रूपी सेवा माझ्याकडे देण्यात आलेली. सर्वप्रथम आदरणीय महाराजांच्या पुढे वंदन नतमस्तक. इकडे ज्यांची गोड अशा प्रकारची मृदुंगाची साथ आहे आदरणीय श्री प्रदीपजी महाराज त्यांच्या पुढे वंदन नतमस्तक. वा इकडे गाण्याच्या बाबतीमध्ये एक एका भुन बळी रे महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट गायनाचार्य आदरणीय श्री माझे जीवलग मित्र खऱ्या अर्थाने धनंजयजी महाराज आदरणीय महाराजांची उपस्थिती महाराजांच्या पुढे वंदन नतमस्तक. परिसराचं वैभव आणि संपूर्ण या ठिकाणी असणाऱ्या एक महाराष्ट्रातील गोड अशा प्रकारचे कीर्तनकार आदरणीय श्री आमचे जानकर महाराज त्यांची उपस्थिती महाराजांच्या पुढे वंदन नतमस्तक. माझ्याबरोबर उपस्थिती असणारे कर्जत तालुक्याचं पारमार्थिक भूषण युवा कीर्तनकार आदरणीय श्री आदिजी महाराज त्यांची उपस्थिती महाराजांच्या पुढेही वंदन नतमस्तक. सर्वच माझ्या पाठीमागे असणारे लहान गुरुबंधू सर्व टाळकऱ्यांच्या पुढे वंदन नतमस्तक. आदरणीय आमचे विनेकरी पेटी मास्तर वंदन करतो नतमस्तक होतो आणि तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता ठराविक वेळेमध्ये बरोबर 11ला 2 मिनिटं कमी असताना हरिकीर्तन रूपी सेवेच्या समारोपाकडे वळायचं. या अनुषंगाने सेवेकरता जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतला अत्यंत गोड अभंग आहे संतप्र प्रकरणातला. जास्त वेळ मी घेणार नाही. 1 तासाच्या आतमध्ये कीर्तन रूपी सेवेच्या समारोपाकडे जातोय. थोडं बारकाईने कीर्तन ऐकायचं. कीर्तन ऐकलं त्या धर्म मंडपातून उठून जात असताना या मंदिराच्या बाहेर पडत असताना प्रत्येक जण म्हणणार आज महाराजांच्या कीर्तनातला 1 तास वायाला नाही गेला. एखादं तरी वाक्य पदरामध्ये पडलं अशा प्रकारचं कीर्तन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण लक्षपूर्वक ऐकायचं. थोडंसं लक्षपूर्वक ऐका. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने संत जीवनाचा आपल्यावरती किती मोठी उपकार आहेत त्या उपकारातून उत्तीर्ण होणं शक्य नाही. पण तुकोबाराय म्हणतात की एक मात्र आम्ही करू शकतो त्या संतत्वाच्या चरणावरती नतमस्तक होऊ शकतो. महाराजांना विचारलं तुकोबाराय संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होणं शक्य नाही वर्णनही करणं शक्य नाही. महाराज एक करू शकताय त्या संतत्वाच्या चरणी तुम्ही विलीन होत आहे. पण महाराज असं संत पदाचं आमच्यावरती उपकार आहेत तरी काय. थोडीशी पार्श्वभूमी ऐका. अभंगाला स्पर्श करण्याकरता प्रस्तावनेचा विचार मांडतोय. ऐका. संपूर्ण या मृत्यू लोकाचं आपण बारकाईने चिंतन केलं आणि प्रत्येकाने आपल्या जीवनाचा आढावा घेतला. आपलं जीवन जर का पडताळून पाहिलं
तर या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक जण संसार करत असताना प्रत्येकाची प्रयत्नाची पराकाष्ठा चालू आहे. प्रत्येक जण संसारामध्ये एकमेकाच्या पुढे पळतोय, मागं कुणीच नाही. प्रत्येक जण एकमेकाच्या पुढे पळतोय, प्रयत्न करता कुणी थांबलेलं नाही. पण सर्वांच्या प्रयत्नाचा आढावा घेतला, विचार घेतला तर संसारामध्ये प्रत्येक जण प्रयत्न करतोय. तो कशा करता? सर्वांचं एकच उत्तर आहे, त्या उत्तराखाली अंडरलाईन करून ठेवा, त्याला म्हणावा सुखा करता. या सुखा करता प्रत्येक जण पळत असताना, प्रत्येक जण एकमेकाच्या पुढे पळत असताना ते सुख पदरामध्ये पडण्याकरता सर्वांचे प्रयत्न चालू आहेत. सुख ज्याने मिळतं, ज्याला म्हटलं जातं धन, म्हटलं जातं संपत्ती म्हटली जाते, त्या संपत्ती करता प्रयत्न करतात. ऐका, त्या संपत्तीच्या माध्यमातून सुख मिळते. पण महाराज म्हणतात की ती संपत्ती मिळवत असताना ज्या संपत्तीच्या माध्यमातून तुम्हाला सुख मिळणारे, सुखाची तुम्ही अपेक्षा करताय, महाराज म्हणतात की यदा कदाचित ते धन तुम्हाला सुख देईन, पण त्याच्या नीतीबद्दल बोलत असताना आमचे तुकोबाराय म्हणतात ते मिळवावा, पण कसं? नीतीबद्दल बोलत असताना म्हणतात जोडणी या धन भूतम व्यवहारी, जोडणी या धन भूतम व्यवहारी, जोडोनी धन उत्तम व्यवहारे, जोडोनी धन उत्तम व्यवहारे, जोडणी या धन भूतम व्यवहारी, जोडणी या धन भूतम व्यवहारी, जोडणी या धन भूतम व्यवहारी, जोडोनी धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे. भूतास विचारे विचकारी, भूतास विचारे विचकारी, भूतास विचारे विचकारी, उत्तमाची गती तो एक भाविना, उत्तमाची गती तो एक उत्तमाची गती तो एक भाविना. उदास विचार वेचकारी, उदास विचार वेचकारी, उत्तमाची गती तो एक पावे, उत्तमाची गती तो एक पावे. जोडोनी या धन उत्तम व्यवहारी, भूतास विचारे विचकारी, भूतास विचारे विचकारी. जोडोनी धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकारी, उदास विचारे वेचकारी. तुकोबाराय म्हणतात की संसारामध्ये ज्या सुखाकरता प्रयत्न करत आहे, त्या सुख प्राप्ती करता प्रत्येक जण पळतोय. कशा करता? धन मिळवण्याकरता. ऐका, शब्द थोडीशी लक्षपूर्वक ऐका. यदा कदाचित त्या धनाच्या पाठीमागे धावत असताना धन तुम्हाला सुख देईन, पण तुकोबाराय म्हणतात की ती मिळवण्याची नीती, माणसाने ते धन कसं नाही मिळवा, जोडून या. एक बऱ्याच वेळा लोक या प्रमाणाचा थोडासा वेगळा अर्थ करतात बरं का. काही लोक म्हणतात महाराज तुकोबारायने धन जोडण्याकरता सांगितले, आम्ही जोडलं हो, एवढं धन जोडलं तुकोबाराय, लय धन जोडलं, भरपूर धन जोडलं. पण महाराज म्हणतात की ते धन जोडत असताना आमचा किस्सा कधी भरला आम्हाला कळालंच नाही. पण खरं सांगू का, जेवढ्या जलद गतीने आमचा किस्सा भरला ना, त्याच्या डबल गतीने आमचा किस्सा रिकामा कधी झाला आम्हाला कळालं. डोळं दाखवून ओळखायचं जे मिळवलं होतं ते 2 नंबर धांद्यातलं होतं म्हणून. मिळवण्याची नीती चुकली बरं का, ते सुख देणार नाही. पण बऱ्याच वेळा लोक म्हणतात की महाराज धन जोडवण्याकरता आम्हाला जरा वेळ लागला हो, महाराज आमचा किस्सा लवकर भरला नाही. पण आता खरं सांगू का, आमचा भरलेला किस्सा आता रिकामा व्हायला तयार नाही. प्रत्येकाने डोळे दाखवून ओळखायचं त्यांनी जे मिळवलंय ना ते तुझ्या कष्टात आहे, ते तुझ्या घामात आहे. पण माणसाने मिळवावा, धनाच्या माध्यमातून सुख मिळते. पण महाराज म्हणतात की ते मिळवत असताना त्याची काय सांगितली, नीती सांगितलेली. म्हणून सुखाकरता प्रयत्न करतोय, प्रत्येकाची प्रयत्नाची पराकाष्ठा चालू आहे. पण एक बारकाईने विचार केला तर प्रत्येक जणी आयुष्यभर किती जरी पळापळ केली, प्रयत्नाची पराकाष्ठा केली, माणसाच्या पदरामध्ये ज्याला खऱ्या अर्थाने अविनाशी स्वरूपाचं सुख म्हटलं जातं, ते सुख मात्र त्याच्या पदरामध्ये पडण्याकरता तयार, सुख पदरामध्ये पडत नाही. त्याचं कारण आहे बरं का, ज्या पेठीमध्ये आपण सुखाचा शोध घेतोय, महाराज म्हणतात की ती पेटीमध्ये शोध घेण्याची पेटच आपली चुकली. एक लक्षात ठेवा, संसार नावाची पेट आहे आणि परमार्थ नावाची पेट आहे. आपला शोध चालू आहे सुखाचा संसाराच्या पेटीमध्ये. पण ज्या संसाराच्या पेटीचा विचार करत असताना महाराज म्हणतात की जिथे तुम्ही सुखाचा शोध घेताय त्या संसाराच्या पेटीबद्दल बोलत असताना, सुखाबद्दल आणि दुःखाबद्दल मार्मिक बोलत असताना आमचे तुकोबाराय म्हणतात
दुःख बांधवाडी आहे हा दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा तुकोबाराय म्हणतात की आजपर्यंत तुमच्या पदरामध्ये एवढं प्रयत्न करून प्रयत्नाची पराकाष्ठा करून सुख पदरामध्ये पडलं नाही. महाराजांनी त्याचं मार्मिक उत्तर शोधलं. तुकोबाराय म्हणतात की ज्या पेठेमध्ये सुखाचा शोध घेताय ती पेठ मूळची दुःख स्वरूप आहे. अनेक लक्षात ठेवा, त्या पेठेमध्ये प्रयत्न करत असताना एका क्षणाला तुम्हाला असं वाटतं की आम्हाला सुख मिळाले, पण एक लक्षात ठेवा, संसार नावाच्या पेठेमध्ये एका क्षणाला वाटतं सुख मिळाले, पण पुढल्या क्षणाला कळतं ते सुख नसून ते काय होतं तर दुःख होतं. म्हणून म्हणजे एक बारकाने विचार करा बरं का, प्रत्येकाने आपलं जीवन जगत असताना बऱ्याच वेळा माणसांना असं वाटतं की आमच्या पदरामध्ये सुख पडले, पण पुढल्या क्षणाला कळतं ते सुख नसून ते दुःख आहे बरं का. धनंजय महाराज माझ्या जीवनातले गोड प्रसंग सांगतो. बऱ्याच वेळा माणसांना असं वाटतं जाणकार महाराज या क्षणाला मला सुख मिळाले, पण पुढच्या क्षणाला असं कळतं ते सुख नाही ते दुःख होतं बरोबर का. बऱ्याच वेळा बरं का असं अनुभूतीला येतं बरं का. माझ्या जीवनातलं एक बरं का एक गोड प्रसंग बरं का. एका क्षणाला सुख आहे पण पुढल्या क्षणाला कळतं ते दुःख आहे. म्हणून कसं ते पहा बरं का. पाठीमागं मी कल्याणला कीर्तन केलं बरं का. धनंजय महाराज त्यावेळेस माझ्याकडे गाडी नव्हती, मी रेल्वेनेच प्रवास करायचो. माझं कीर्तन कल्याणला झालं आणि कल्याणला कीर्तन झाल्यानंतर मी फेटा काढून असं बसल्यानंतर एक जण आलं आणि माझ्या शेजारी बसलं. कीर्तन झाल्यानंतर आमच्या शेजारी बसणारी फार हुशार असतात ना, त्यांना माहिती महाराजांना कसं खुश करायचं. ते लांबूनच तिकून आलं मला कसं म्हणते, महाराज तुकडा पाडला बरं का. आता ती असं वर्णन केले आमची छाती फुगती ना, ते काय सांगावं लागते काय. मी म्हणलं वा माझ्या शेजारी बस. शेजारी बस म्हणलं ती माझ्या शेजारी बसलं, पण तेजस महाराज त्यांनी माझ्या चेहऱ्यावरचा बाहू आणला आणि मला म्हणला महाराज तुमच्या चेहऱ्यावरती थकवा जाणवतोय. म्हणलं रेल्वेचा प्रवास कीर्तनाने. म्हटलं महाराज आज विश्रांती करायची पण प्रवास नाही करायचा, आज आपल्याकडे विश्रांती करायची. मला विश्रांतीची गरज होती. मी म्हणलं बरं झालं म्हणलं विश्रांतीला कोणतरी बोलावले. मी त्याच्या गाडीमध्ये जसं बसलो, पण गाडीमध्ये निघत असताना माझ्या मनात विचार वा नक्कीच ह्याने मला विश्रांतीला चालवले, याचा नक्कीच 2 कोटीचा बंगला असावा. वा वा किती कोटीचा. पण मी इष्टीतून खाली त्या गाडीतून उतरलो आणि त्याच्या घरी निघालो. तेजस महाराज क्षमा मागून बोलता तुमच्या सर्व मुंबईकरांची. मी जसं गाडीतून उतरलो आणि त्याच्या उंबऱ्याच्या आतमध्ये पाऊल टाकणार मी तोंडच जोडून घेतलं. त्याची 10 बाय 10ची खोली. मी म्हणलं मित्रा एवढ्या खोलीमध्ये तुझा संसार मी कुठं झोपणार, काळजी करू नका, दूरवरून तुम्हाला आणले तुमच्या झोपण्याची व्यवस्था करतो. तो म्हणला महाराज तुम्ही त्या खाटावरती झोपायचं. मी खाटाकडे नजर टाकली. धनंजय महाराज डबल तोंड जोडून घेतलं का, कारण खाटावर त्याची पहिली 3 पोरं झोपलेली होती. मी म्हणलं तुझी 3 पोरं आणि चौथा मी कुठं झोपणार, काळजी करू नका तुमच्या करता ऍडजस्टमेंट करतो म्हणला. तसं म्हणल्यानंतर दोघा नवरा बायकोनी खाटावरच्या 3 पोरातलं माझ्या देखतात झोपीतच या पोरग धरलं, उचललं आणि खाटाखाली टाकलं. मला म्हणलं आता जमन का. म्हणलं अजून 2 पोरं आहेत. परत दोघा नवरा बायकोनी खाटावरच्या 2 पोरातलं एक पोरग माझ्या धरलं, उचललं आणि खाटाखाली टाकलं. मला म्हणलं आता अजून एकही. म्हणलं काळजी करू नका तुमच्या करता ऍडजस्टमेंट करतो. परत त्यांनी खाटावरती एक राहिलं पोरग माझ्या देखता धरलं, उचललं आणि खाटाखाली टाकलं आणि खाट मोकळी केली. आणि मग मला म्हणला महाराज
आता विश्रांती होईल का? वा, खाट मोकळी झाली म्हणलं. तेजस महाराज, जसं खाटावरती मी अंग टाकलं, दिवसभराच्या प्रवासाने कीर्तनाने कंटाळलो होतो, जसं खाटावरती अंग टाकलं, मी कधी झोपलो मला कळालं? मी कधी झोपलो मला कळालं नाही, पण सकाळ उठल्यावर कळालं मी पण खाटाखाली होतो म्हणून. दृष्टांता करता दृष्टांत घेऊ नका, बारकाईने ऐका. संध्याकाळी झोपत असताना मी खाटावरती अंग टाकलं, मला आनंद वाटला, पण सकाळ उठल्यानंतर कळालं मी खाटाखाली. सुखाचं दुःखात कधी रूपांतर झालं कळत नाही, त्याला संसार म्हणावा. संसाराची पेटच एक अशा प्रकारची आहे, येथे किती प्रयत्न करा माणसाला सुख मिळण्यासारखं वाटतं, पण ते सुख नसून काय तर ते दुःख आहे बरं का. आणि त्या दुःखाबद्दल बोलत असताना काय तुकोबारीने नाटाच्या अभंगामध्ये शब्द टाकल्यात. महाराज म्हणतात, अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती, नसाही पाषाण फुटती, भय कापचिती भरलासी. सुरुवातीला मुद्दाम शब्द टाकला, नाटातला अभंग आहे बरं का. म्हणजे कीर्तनामध्ये नाट असतात, कमीत कमी पाठ नका करू पण ऐकून तरी ठेवा. महाराज म्हणतात की नाटातला हा अभंग आहे. अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटते, भय कापचित्ती भरला असे आहे. महाराज म्हणतात की ते दुःख जर का दगडाला सांगितलं तर दगडाला सुद्धा पाजर फुटेल. मग प्रत्येक जण प्रयत्न करतोय, मग एवढं दुःख आहे आम्ही संसार का करतोय त्याचं कारण सांगितलं. या शब्दाखाली अंडरलाईन करा, आशा नावा बरं का. ह्या आशेमुळे माणसं संसारामध्ये जीवन जगतात आणि त्यांना वाटतं आज नाही उद्या मला सुख मिळेल, उद्या नाही मिळलं परवा मला सुख मिळेल. आणि बऱ्याच वेळा आमच्या तरुण पिढीचं हेच चाललंय बरं का. ह्या वर्षी नाही जमलं, आशा आहे त्याला पुढच्या वर्षी तरी माझा दिवस उगून म्हणून. दुर्दैवाने पुढचं वर्ष गेलं तरी त्याला असं वाटतंय तिसऱ्या वर्षी तरी जमन. आमचे इंदुरीकर महाराज म्हणतात आताच्या तरुण पोरांनी तो नादच सोडून द्या, कारण ते फार दूरवरती राहिले, पण आशा मात्र त्यांना जीवन जगण्याकरता प्रवृत्त करते बरं का. शब्द ऐका बरं का. संसाराच्या पेटेमध्ये सुख नाही, दुःखच आहे, पण दुःख भोगून सुद्धा प्रयत्न करतोय आशा बरं का. एक जुना परंपरेत आमचे कीर्तनकर दृष्टांत सांगतात बरं का. काय झालं, गावाच्या पाठीमाग उकरड्यावरती 2 गाढवांची भेट झाली. आता 2 गाढवं जर का भेटली तर परमार्थाच्या चर्चा करतात का. आणि परमार्थाची चर्चा करताना तर त्यांना गाढव कसं म्हणावा. पण 2 माणसं भेटून जर का परमार्थाची चर्चा न करता संसाराची चर्चा करत असतात तर त्यांना काय म्हणावा, पाठीमाग काय म्हणावा. मी गाढवाबद्दल बोलतोय, तुम्ही नका घाबरू. 2 माणसं जर का भेटली परमार्थाची चर्चा न करता संसाराची चर्चा करायला लागली त्यांना काय म्हणावा. वा, पोरांना कळते पण पाठीमागल्यांना कळा नाही. अजून संसाराची जळ त्यांना बसलेलीच नाही. नंतर त्यांना कळण गाढव कशाला म्हणतात, नंतर कळण आपणच गाढव होतो म्हणून बरं का. ही 2 भेटल्यानंतर 2 गाढवांची भेट झाली. ऐका बरं का, शब्द थोडेसे लक्षपूर्वक ऐका. त्यातलं एक गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणते लहानपणी आपलं जीवन चांगलं होतं ना, पण खरं सांगू का मी गेलो म्हणला, खरं सांगू का कुंभाराच्या घरी, पण कुंभार कसा का असा ना बिचारा दिवसभर मला काम देतोय पण संध्याकाळी भरपूर खायला देतोय. आणि म्हणला तू गेला म्हणला डोंबऱ्याच्या खेळात. म्हणला काय म्हणला तिथं. ए मित्रा खरं सांगू का, देतो डोंबऱ्याचा खेळ सोडून दिवसभर ह्या गावातून त्या गावात खायला देत नाही काय नाही. अरे माझं चांगले कुंभार आहे, दिवसभर काम देतोय पण खायला सुद्धा भरपूर देत, चल माझ्याकडे. जे डोंबऱ्याच्या खेळामध्ये जे गाडव गेलो होतं ना ते म्हणला खरं सांगू का, अरे तू कुंभाराच्या घरी सुखी म्हणला, मी डोंबऱ्याच्या घरी अजिबात सुखी नाही म्हणला, मला खायला सुद्धा देत नाही. पण खरं सांगू का मित्रा, मला ते डोंबऱ्याचा खेळ सोडू वाटत नाही. दुसरा मित्र म्हणला का, ते म्हणला खरं सांगू का, ज्यावेळेस आमचा डोंबऱ्याचा खेळ चालू असतो ना त्यावेळेस ती दोरी बांधली असती आणि दोरीवरती आमचा डोंबऱ्याचा मालक आहे ना, मालकाची पोरगी दोरीवरती उभा असते आणि आमचा मालक खाली उभारून असं डपडं घुमवतो आणि दोरीवरून पोरीला चालायला सांगतो. पण चालायला सांगत असताना आमचा मालक सारखा म्हणतो त्या पोरीला, हे बघ ही जमलेली माणसं जर का हटून द्यायची नसत्यान तो दोरीवरून सरळ चल, अजिबात पाय घसरून देऊ नको,
आणि चुकून जर का तुझा पाय घसरला, तोल गेला आणि तू जर का चुकून खाली पडली तर तुझं लग्न ह्या गाढवा बरोबरच लावीन. तो म्हणला मी वाट बघतोय पुरीचा पाय कधी घसरतोय आणि माझं पुरीवर लग्न लागन. क्षमा मागून बोलतो, मी गाढवाचं सांगितलं नाही. आपल्या जीवनामध्ये ते सुद्धा झाले बरं का, येथे सुख नाही बरं का, पण तरी सुद्धा प्रयत्न करतोय. अशा मात्र माणसाला सुखाकरता प्रवृत्त करते. येथे अंडरलाईन करा, या संसाराच्या पेटीमध्ये किती जरी प्रयत्न केला सुख मिळणं शक्य नाही. सुखाचा शोध घ्यायचा आहे आमच्या परमार्थाच्या पेटीत. या विढाला विढाला परमार्थाच्या पेटीमध्ये येऊन देव नावाची वस्तू ज्याच्या हाताला लागली त्याच्या जीवनामध्ये त्याला चिरंतळ सुख मिळालं. पण शब्द ऐका, देव नावाची वस्तू हाताला लागण्याकरता, देव नावाची वस्तू यदा कदाचित हाताला लागेल, पण हाताला लागलेली वस्तू टिकवणं मात्र फार कठीण आहे. बऱ्याच वेळा देव प्रत्येकाच्या हाताला लागला पण देव मात्र त्यांना टिकवता आला नाही. भागवतकारांनी त्याचं गुढ वर्णन करताना म्हटलं, रासलीला करत असताना गोपिकांच्या हाताला श्रीकृष्ण परमात्मा लागला आणि रासलीला करत असताना गोपिकांना मनातले मनात म्हणतात, या त्रैलोक्यामध्ये आम्ही भाग्यवान आहे, देवाने फक्त आमच्यावर रासलीला करावी. आणि खरंच गोपिका भाग्यवान होत्या, देवाने त्यांच्यावर रासलीला करावी. पण तेजस महाराज असं म्हटलं जातं, ज्या देवाने त्यांच्यावर रासलीला करावी तो देव कोण होता. उत्तर भारतामध्ये गायलं जातं, तो देव कोण होता गोपिकांवर रासलीला करत असताना. असं म्हटलं जातं, काली कमली बाला, काली कमली बाला मेरा यार ही, काली काली कमली वाला मेरा यार ही, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला, काली कमली वाला, काली कमली वाला, काली कमली वाला मेरा यार ही, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन दिलदार है, मेरे मन का मोहन दिलदार है. तू मेरा यार है, तू दिलदार है, तू मेरा यार है, तू दिलदार है. तू मेरा यार है, तू दिलदार है, तू मेरा यार है, तू दिलदार है. तू मेरा यार है, तू दिलदार है, तू मेरा यार है, तू दिलदार है. तू मेरा यार है, तू दिलदार है, तू मेरा यार है, तू दिलदार है. काली कमली वाला, काली कमली वाला, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन दिलदार है, मेरे मन का मोहन दिलदार है, दिलदार है. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्या देवाने रासलीला करावी. गोपिका म्हणतात आम्ही भाग्यवान आहे का, कुणाच्या बरोबर आम्ही रासलीला करतोय. गोपिकांनी म्हणावा, काली कमली वाला, काले कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. गोपिका म्हणतात आम्ही ज्याच्यावर रासलीला करावी ना तो काली कमलीवाला आहे. पण गोपिकांना अभिमानाने स्पर्श केला. काय स्पर्श केला की देवाने फक्त आमच्यावर रासलीला करावी. आणि ऐका बरं का, देव जवळ असेल पण अभिमानाने अहंकाराने स्पर्श केला असेल
तर देव आपल्या भक्तापाशी थांबत नाही, देव अंतर्धान पावत असतो. पण परमार्थ करत असताना बरं का, ऐका, देव नावाची वस्तू हाताला लागली, चिरंतन काळ सुख मिळालं. पण देव नावाची वस्तू हाताला लागून उपयोग नाही, ते टिकवणं फार कठीण आहे. गोपिकांना देव मिळाला, पण अभिमानाने स्पर्श केला. देवाने आमच्यावर रासलीला करावी. अरे रासलीला करत असताना माझा देव अंतर्धान पावला, आणि देव गेल्यानंतर गोपिकांची काय अवस्था झाली बरं का. मी तो सतबुज खोई तेरे प्यार में. गोपिकांची काय अवस्था झाली. प्रयत्न करतो थोडासा, म्हणणार नाही मी. हा मैं तो सतबुज खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गए तेरे संसार में. ज्योत जगा दे प्रीत लगा दे, ज्योत जगा दे प्रीत लगा ले, चरणों में ले ले मुरली वाले छोटासा प्रयत्न केला बरं का फक्त. हा जास्त नाही, छोटासा प्रयत्न. शक्य तुम्ही करीत नाही, कारण ह्या प्रयत्नाला 10,000 लागतात. प्रयत्न मी दाबून धरतो बरं का. हा काय गोपिकांची काय अवस्था झाली बरं का. आणि देव अंतर्धान पावलेला आहे, आणि मग अंतर्धान पावलेला देव पुन्हा मिळावा म्हणून गोपिकांनी म्हणावा, कानया रे जगाची आ, कानया रे जगाची. परमार्थ करत असताना गोपिकांना देव मिळाला, पण मिळालेला देव मात्र टिकवता आला. पण परमार्थामध्ये देव मिळवणं सोपं हो, पण मिळालेला देव मात्र टिकवणं कठीण आहे. गोपिकांच्या हाताला देव लागला, पण अभिमानाने स्पर्श केल्यानंतर देव अंतर्धान पावला. पण ज्याच्या हाताला देव लागला त्याला चिरंतन काळ सुख मिळालं. म्हणून असं म्हटलं जातं बरं का, योग सोपा असतो पण क्षेम मात्र कठीण असतो. आमच्या तुकोबऱ्याने दखल घेत असताना म्हणावा, तुकोबऱ्या म्हणतात, कठीण योगा हुन क्षेम ओकलिया होतो श्रम. काय तुकोबऱ्यांचा गोड दृष्टांत हो. एखाद्या गोष्टीचा योग प्राप्ती सोपी असते, पण मिळालेली वस्तू मात्र टिकवणं परमार्थामध्ये संसारामध्ये कठीण असतं. बऱ्याच वेळा लोकांना मिळतं बरं का, पण टिकवता येत, मिळतं पण टिकवता येत. तुकोबऱ्यांचा दृष्टांत बरं का, मिळता येतं पण टिकवता येत नाही. तुकोबऱ्या म्हणतात की जानकर महाराज एक जण पंक्तीला बसलं, वा वा, आणि पंक्तीला बसल्यानंतर तुकोबऱ्या म्हणतात की योगायोगाने गुलाबजामची पंगत होती. आहा हा, वा वा. पहिल्याच दानिकेला 35 गुलाबजाम आणलं गाडीने. शेजारचा म्हणला, तुझ्या पाया पडू का? पहिल्या 5 मिनिटात जर का 35 गुलाबजाम आणलं, 10 मिनिटं बसला तर पंगत उपाशी ठेवशील तू, उठ म्हणला तू. त्याने तसं म्हणलं, ती उठायला लागलं. पण पंक्तीचा मालक तिकून आला, तेजस महाराज. ते म्हणतोय, महाराज अशा अर्ध्यावरती पंगत नका सोडू, जिलाबीची ताटली आणली, एक तरी येडा घ्या. आता त्याने आग्रह केल्यावर शेजारचा म्हणलं, तुझ्या पाया पडतो, तुझ्यावर तर 2 येडं मी खातो, तू उठ.
तो म्हणला नाही म्हणला पंक्तीचा मालक म्हणतो मी बसणार. बसलं ना ती ह्याने जिलेबीचा येडा घेतला आणि तोंडात टाकणार. पण शेजारच्याने विचार केला 35 गुलाबजाम मूर्ती जिलेबी कशी खातोय ती पावा. ह्याने तोंड वाचलं ना आणि हे टाचावर करून आतमध्ये पाहिलं. ह्याच्या नरड्यामध्ये नजर टाकली. ह्याने तोंडच जोडलं का ह्याच्या नरड्यामध्ये पाहिलं अक्षरशः गुलाबजामच्या गिटुळ्या लाटा लाटा लोंबत होत्या. आणि तशात त्यांनी वरून जिलेबी कुंबली. आता एवढी जिलेबी कुंबली आतमध्ये जाते का निम्मा येडा बाहेर राहिला. तेवढ्यात पंक्तीचा मालक म्हणला महाराज कडी 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 कडी. आता कडी कुठं बसावची. तो म्हणला नका नका पोटात जागा. कुठं बसावची नका नका पोटात जागा. जिलेबीच्या पुंगळीत होतीन पण कडी. एवढं खाल्लं. हे माझा दृष्टांत नाही आमच्या तुकोबऱ्यांचा. मी प्रमाणाशी बोलणारे बरं का. तुकोबराय म्हणतात की एवढं खाल्लं शेवटच्या घासागणी त्याच्या पोटात माशी गेली. काय ज्ञानोबऱ्यांची भाषा आहे. माऊली म्हणतात माशी आपण्या ते गिळवी. वा वा काय शब्द आहेत ज्ञानोबऱ्यांची. माशी आपण्या ते गिळवी आणि पुढील अंती वांतीशी नवी. माझ्या तुकोबऱ्यांनी त्याला अनुमोदन देणारं प्रमाण देऊ का. तुकोबराय म्हणतात की जे बी माशी संगे अन्न सुखाने देते भोजना सुखाने देते भोजना सुखाने देते भोजना. माशी आपण ते गिळवी पुढील अंते वांतेशी नवी. तुकोबराय म्हणतात जे बी माशी संगे अन्न सुखने देते भोजन. ऐका एवढं अन्न ग्रहण केल्यानंतर तुकोबराय म्हणतात की त्याच्या पोटात माशी गेली. आता माशी आतमध्ये गेल्या आतले पदार्थ जागेवर राहत्यान का. आहा माशी पोटात गेल्याबरोबर आतले सर्व पदार्थ बाहेर पडले. त्या पदार्थाला नाव दिले शास्त्रामध्ये. त्याला बासुंदी म्हणावी. काय म्हणावी. वमन म्हणावी उलटी म्हणावी. तुकोबराय म्हणतात जीवी माशी संगी अन्न आणि सुख देत नाही का माहिती का. तुकोबराय म्हणतात की कठीण योगा होणं क्षेम ओकलिया होतो श्रम. अन्न मिळवण्याचा योग आहे पण पोटामध्ये टिकवणं मात्र काय तर कठीण आहे. तुकोबराय म्हणतात की योग सोपा असतो पण क्षेम मात्र कठीण आहे. तसं परमार्थामध्ये देव मिळवणं सोपं आहे पण देव टिकवणं मात्र कठीण आहे. मग महाराज आम्हाला मिळालेला देव टिकवायचा आहे त्याच्याकरता साधन सांगा. येथे साधनाची कमतरता नाही साधनं भरपूर आहेत पण महाराज म्हणतात की इतर साधनाने देव मिळालेला टिकवता येईल म्हणून सांगता येत नाही. मग मिळालेला देव जर का टिकवायचा आहे तर त्याच्याकरता अत्यंत सोपं गोड साधन सांगितलं. मिळालेला देव टिकवायचा आहे आणि देव मिळवायचा आहे. महाराज म्हणतात की त्याच्याकरता एक करा हरिप्राप्तीची उपाय हरिप्राप्तीची उपाय 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 हरिप्राप्तीचे उपाय हरिप्राप्तीचे उपाय हरिप्राप्तीची उपाय हरिप्राप्तीची उपाय 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 हरिप्राप्तीचे उपाय हरिप्राप्तीचे उपाय उपाय धरावे संतांची माया धरावे संतांची माया. धरावे संता तेरे माया धरावे संता तेरे माया तेने साधन ते साधन तेने साधन 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 हकीकी उपाय धरावे ते पाय तेने साधन मिळालेला देव टिकवायचा आहे ना. महाराज म्हणतात की साधनाला कमतरता नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा योग याग विधी येणे हे सिद्धी. साधनं भरपूर आहेत पण मिळालेला देव जर का टिकवायचा असेल ना तर महाराज म्हणतात की हरे प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. पण शब्द ऐका ज्या संतांच्या माध्यमातून आपल्याला देव मिळतोय आणि एक लक्षात ठेवा
फक्त संतांनी आपल्या हातामध्ये दिलेला दिवस फक्त टिकू शकतो, अन्यथा देव टिकणं शक्य. पण दुर्दैवाने असं म्हटलं जातं की संतांनी गोड मार्ग दाखवलेली माणसाला मात्र पचनी पडत नाहीत बरं का, असं म्हटलं जातं बरं का. चांगले मार्ग लोकांना पटत नाहीत बरं का, पण वाईट मार्ग मात्र आवडल्याशिवाय राहत. हे आमच्या कबीरदाजींनी त्यांच्याकरता फार भयानक शब्द टाकले. आदित्य दादा असं म्हटलेले, माणसाला चांगलं आवडत नाही पण वाईटाला मात्र किंमत दिली जाते. आमच्या कबीरदाजींनी त्यांच्याकरता शब्द टाकताना म्हणावा, काय म्हणावा, आई रे आई रे बेईमान दुनिया, आई रे आई रे बेईमान दुनिया, आई रे. तुम्हा आम्हाला बेईमान म्हटले बरं का. पण त्या बैमानाची व्याख्या करत असताना बैमान नेमकं कुणाला म्हणावा, शब्द आहे का एखाद्याच्या हृदयाला लागत्या ना, पण बैमान नेमकं कुणाला म्हणावा, काय शब्द पुढचे भयानक आहेत. कबीरदाजी म्हणतात की साधू संत को कोई न माने, साधू संत को कोई न माने, हिजड़ को बहुमान रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. पण एक बेईमानाची पुल्य सुद्धा फार गोड व्याख्या केली, फार भयानक व्याख्या. बेईमान कुणाला म्हणावा, कबीरदाजी म्हणतात, माँ बाप को कोई न माने, माँ बाप को कोई ना कोई ना माने, औरत को बहुमान रे, आई रे बेईमान दुनिया, 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 कबीरदाजीने तुमच्या आमच्या करता काय म्हणावा, बैमान म्हणावा. का बैमान म्हणावा, ज्या साधू संतांनी देवप्राप्तीचा मार्ग दाखवला पण साधू संतांची अवहेलना करतात आणि ज्यांनी स्टेजवरती उभा राहून समाजाला नाचवण्याचं काम केलं, लोक मात्र त्यांना उचलून धरतात बरं का. एक कधी कधी कडवट वाटतो. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एवढे समाजाला घडवण्याकरता सुंदर विचार दिले जातात, पण सहज समाजकंटक म्हणतात नामसप्ताला एवढा मोठा खर्च कशाला करायला पाहिजे. आहा, शब्द माझे थोडेसे कडवट येतात. लोक सहज म्हणतात सप्त्याला एवढा मोठा खर्च कशाला पाहिजे. अरे होऊन द्या ना, खर्च होऊन द्या ना. समाजाला घडवण्याचे विचार मिळवले जातात, पण दुर्दैवाने काय काय स्टेजवरती समाज बिघडवला जातो, पण तिथे मात्र माणसं पैशाचा विचार करत नाहीत. कबीरदाजी म्हणतात, आये रे बैमान दुनिया, आये रे. बैमान म्हटलेले बरं का. म्हणून आमच्या साधू संतांच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा.
साधू संतांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुखा करता जी देव नावाची वस्तू हाताला दिली आणि ती देव नावाची वस्तू ज्याच्या हाताला लागली ना त्याच्या जीवनामध्ये त्याला चिरंतन का सुख मिळेल बरं का. आणि असा कोणता देव आमच्या हातामध्ये दिला ना 22 जानेवारीला आमच्या हातामध्ये देव दिला. कोणता दिला? वा वा, विसरले काय लगेच? हा, 22 जानेवारीला काय झालं? पाठीमाग लहान मुलं नाही, पाठीमाग अयोध्येमध्ये माझे श्री प्रभू रामचंद्र विराजमान झाल्यात आणि राम नावाची वस्तू संतांनी आमच्या हातामध्ये दिली बरं का. ते राम नामाची वस्तू एवढी सुखकारक आहे. शब्द ऐका थोडीशी, माझ्या कीर्तनाच्या समोरापकडे मी निघतोय आता. मी शब्द ऐका. संतांनी जो राम नामाचा देव आमच्या हातामध्ये दिला ना त्या राम नामाने तुम्हा आम्हाला सुख दिलं नवल नाही, आपल्या शत्रूला सुद्धा सुख दिलं बरं का. शब्द ऐका, आपल्या शत्रूला सुद्धा सुख दिलं. काय ती राम नामाची ताकद आहे बरं का. संतांनी आमच्या हातामध्ये राम दिला, त्या रामामध्ये किती ताकद आहे. एक असं म्हटलं जातं बरं का, सीतामातेचं शोधगीत. माझे श्री प्रभू रामचंद्र वानर सैन्यसहित रामेश्वरला आले आणि समुद्र किनाऱ्यावरती पोहोचले. ऐका बरं का, जो राम आपल्या हातामध्ये दिला तो राम कुणाला सुख दिलं बरं का. ऐका, सर्वांना सुख दिलं त्याने बरं का. समुद्राकडे वाट मागितली माझ्या प्रभूने. समुद्राने सांगितलं देवा वाट जर का दिली तर समुद्रातले जीव मरण पावतील. मग काय करू? प्रभू समुद्रावरती सेतू बांधा. प्रभूने विचारलं कशाचा बांधू? समुद्राने सांगितलं प्रभू त्याच्याकरता सेतू बांधा दगडाचा. पण दगड पाण्यावरती तरंगतील का? प्रभूचा प्रश्न. माझे हनुमंतराय उठले, देवा जेथे राम नाम घेतल्यानंतर बहु सिंधू तरता येते, तुमच्या राम नामाने दगड का तरंगणार नाहीत? दगडावरती राम नाव टाकावा आणि नळनिळाने तो दगड पाण्यावरती टाकावा. आणि आश्चर्याची गोष्ट, राम नामाने पाण्यावरती दगड तरगायला लागले. ऐका, ही बातमी लंकेमध्ये पोचली आणि दैत्य घाबरले. राम जो आपल्यावरती चाल करून येतोय ना त्या राम नामाने दगड तरंगतोय. काय राम नामात ताकद आहे. राम जर काला तर आपला पराभव निश्चित आहे. दैत्य घाबरले. रावण धूर्त बुद्धीचा होता. कडवड शब्द बोलू का? रावणासारखा धूर्त राजकारणी कुणीच नव्हता. आणि राजकारण करण्याकरता धूर्तपणाच पाहिजे तरच राजकारण टिकत आहे बरं का. आहा, रावण धूर्त होता. रावणाने विचार केला माझे दैत्य जर का घाबरले तर युद्धाच्या अगोदर पराभव निश्चित आहे. म्हणून यांचं मनोबल वाढावा याच्याकरता रावणाने दैत्यांच्या पुढे सांगितले, अरे राम नामाने दगड तरंगतोय नवल नाही, रावण नावाने सुद्धा दगड तरंगतोय. पाहायचंय काय? दैत्य म्हणले दाखवा. सगळे समुद्राच्या किनाऱ्यावरती नेले आणि रावणाने त्याच्या हाताने दगडावरती रावण नाव टाकलं आणि दगड पाण्यामध्ये टाकला. पाहता काय माझ्याकडे दगड पाण्यावरती तरंगला. दैत्यांनी रावणाचा जे कार्य केला. वा, राम नामाने दगड तरंगतोय नवल नाही, रावण नावाने दगड तरंगतोय. रामाला घाबरण्याचं कारण नाही. सगळे दैत्य निघून गेले. पण त्या समुद्र किनाऱ्यावरती हे सगळं पाहण्याकरता दैत्यांबरोबर मंदोदरी सुद्धा तिथं होती. पण मंदोदरीला माहित होतं आपला गडी एवढ्या लायकीचा, आपला गडी एवढ्या लायकीचा. हे थोडस कडवड बोलू का तेजस भाऊ? माझ्या मुखातला शब्द नाही बरं का. माझ्यावरती आक्षेप कुणी घ्यायचा नाही बरं का. मी मोठ्यांच्या मुखातला ऐकलेली. आणि कुणी आक्षेप घेतात तर कीर्तन झालं बैठकीत मी त्यांचं नाव सांगेन. हे माझं वाक्य नाही बरं का. असं म्हटलं जातं की मंदोदरी सारखी पतिव्रता, पण त्या पतिव्रतेला रावणासारखा पती भेटला. एक त्यांचं वाक्य बरं का. त्यांनी असं म्हटलेले, नेहमी चांगल्या बायकांना नालायक नवरा भेटतो. हे वाक्य बरं का, माझं नाही. नंतर मी त्याच्याबरोबर चर्चा करेन बरं का. मंदोदरी सारखी पतिव्रता आहे पण नवरा काय भेटलाय? रावणासारखा नालायक. हा, तिने विचार केला आपला गडी तेवढा लायकीचा नाही, पण तिने विचार केला माणसात आबरू नको घ्यायला, घरी नेऊन का चांडू. घरी नेला रावणाला आणि रावणाला विचारलं मंदोदरीने, का हो राम नामाने दगड तरंगतोय, रावण नावाने दगड तरंगू शकत नाही, पण रावण नाव दगडावरती टाकलं आणि दगड पाण्यावरती का तरंगला? रावणाने गुढ उत्तर दिलं, मंदोदरी फक्त राम नामाने दगड तरंगू शकतो, रावण नावाने दगड तरंगू शकत नाही. मंदोदरी म्हणली मला माहिती, म्हणूनच हा प्रश्न केलाय. मग तुमचं नाव दगडावरती टाकल्याबरोबर रावण नावाने दगड का तरंगला? रावणाने उत्तर दिले, उत्तर घरी घेऊन जा, माझं कीर्तन संपत आले. रावणाने उत्तर दिलं, मंदोदरी फक्त राम नामाने दगड तरंगतोय, रावण नावाने दगड तरंगू शकत नाही. पण त्या दिवशी दगडावरती रावण नाव टाकलं आणि दगड पाण्यामध्ये टाकण्याच्या अगोदर दगडाला सांगितलं, तू जर का पाण्यामध्ये बुडशील तुला रामाची शपथ आहे. तेव्हा दगड तरंगला. ही राम नामाची ताकद आहे बरं का खऱ्या अर्थाने. आणि हे राम नाम देवाने संतांनी तुमच्या माझ्या हातामध्ये दिलेले. आणि ते राम नाम शत्रूलाही सुख देते आणि आपल्याला सुख देते. म्हणून सुख प्राप्त करायचे ना, जे राम नामाची वस्तू आपल्या हातामध्ये दिली त्या संतांचे फार मोठे आपल्यावरती उपकार आहेत. महाराज, संतांनी राम नाम आमच्या हातामध्ये दिलं आणि आम्हाला सुख मिळालं. मग संतांचे मोठे उपकार आहेत. त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांचे उपकार सांगा. महाराज म्हणतात की उपकार सांगणं शक्य नाही. मग महाराज, उपकार सांगणं शक्य नाही, मग त्यांच्या उपकाराचं वर्णन करा. वर्णन करण्याकरता माझी वाणी अपुरी ठरती. मग काय करू? तुकोबऱ्या म्हणतात एकच करू, मस्तकाच्या राणी
ठेवितासे मस्तकाच्या राणी. काय वानो आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. माझ्या कीर्तनाची वेळ संपलेली. अभंगाला मी स्पर्श केलेला आहे. पहिल्या चरणामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एवढे मोठे संतंतचे आपल्यावरती मोठे उपकार आहेत. महाराज म्हणतात की ते उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला, शक्य नाही म्हणून वर्णन करण्याकरता प्रयत्न केला. तर काय वानो आता न पुरे वाणी, वाणी सुद्धा ती वर्णन करण्याकरता अपुरी ठरती. पण एक मात्र तुकोबाराय म्हणतात करू शकतोय आपण. काय करू शकतोय? मस्तक चरणी ठेवी तसे. म्हणून संतत्वाचे फार मोठे उपकार आहेत. मी जानकर महाराज पहिल्या चरणावरती कीर्तन संपवणार आहे बरं का. माझ्याकडे फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत. एक 5 मिनिटामध्ये फक्त एक गुढ चिंतन करण्याचा प्रयत्न करू शकतो. संतांचे एवढे मोठे उपकार आहेत. उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला, शक्य नाही बरं का ते. फक्त मस्तक आपण ठेवू शकतो, काय ठेवू शकतो. भागवतकार म्हणतात एक सर्वात मोठा दरोडेखोर होऊन गेला. त्याच्यासारखा दरोडेखोर आजपर्यंत कुणीच होऊन गेला नाही. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसोरा प्रत्येकाला मारावा आणि त्याचं धन लुटावा. पण एवढे मोठे दरोडे करत असताना, धन लुटत असताना, त्या रस्त्याने एक वेळेस मार्गाक्रमण करत असताना माझ्या भगवंताचे हरिभक्त निघाले आणि त्या हरिभक्ताच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण. बोला बोला. श्रीमन नारायण नारायण नारायण, 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 श्रीमन नारायण
नामस्मरण करत असताना त्या हरिभक्ताने म्हणावा, नारायण नारायण. त्या दरोडेखोराने विचार केला, कोणतरी चाललेले आवाजाच्या दिशेने गेला तर दुसरं तिसरं कोण नाही. नारद जे आहेत, नारदाला विचारलं, बोल तुझ्याकडे धन काय? नारद म्हणला, हातातल्या चिपळ्या. विना हेच आमचं धन आहे. अरे याचं काय करायचंय? सरपान करायचंय का? धन बोल तुझ्याकडे काय? काहीच नाही धन. नारदाने जाता जाता त्या दरोडेखोराला सांगितलं, का रे एवढ्या मोठ्या चोऱ्या करतोय, धन लुटितोय? ज्यांच्या करता येतोय ते तुझ्या पापामध्ये सहभागीत का? दरोडेखोराने सांगितलं, महाराज अहो त्यांच्या करता एवढं मोठं पाप करतोय, ते माझ्या पापात सहभागीत ना. नारदाने सांगितलं, अरे तुझ्या पापामध्ये सहभागीत असं तू जर का म्हणतोय, जा एकदा त्यांना विचारून तुझ्या पापात सहभागीत का. ज्यावेळेस तो दरोडेखोर घरच्यांना विचारण्याकरता गेला, एवढी मोठी पाप तुमच्या करता करतोय, पण या माझ्या पापामध्ये तुम्ही सहभागीत का? घरच्यांनी सांगितलं, ती पाप तू करतोय ती तुझ्या वाट्याला, ती भोगण्याकरता आम्ही तयार नाही. मग मात्र त्या दरोडेखोराला पश्चाताप झाला, ज्यांच्या करता एवढं मी करतोय, माझ्या पापामध्ये सहभागी नाही. तर मी त्या दरोडेखोरात सांगत नाही, आपलं सांगतोय बरं का. बऱ्याच वेळा आपलं सुद्धा तीच होते, ज्यांच्या करता आपण मरमर मोडतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय, आपल्याला सुद्धा वाटतं माझ्या घरची माझ्या पापामध्ये या कार्यात सहभागी आहेत. पण एक लक्षात ठेवा, आपल्या पापामध्ये आपल्या कार्यामध्ये कुणी सहभागी नसतं का? आपल्याला फक्त आपली माणसं आपली वाटत असतात. म्हणून एक शेपक म्हटलं जातं बरं का, पण असं गुढ गायलेले, आपल्याला फक्त आपली माणसं आपली वाटत असतात, पण आपलं कुणी नसतं असं एक शेपक आहे, असं म्हटलेलं आहे. नाही रे नाही कुणाची कोणी, नाही कुणाची कोणी, नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे भाव गुणाचा गुण गुणाची सगळी सोयरी. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे बहिणा गुणाची भाव गुणाचा गुण गुणाची सगळी सोयरी. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे बहीण गुणाची भाव गुणाचा कोण गुणाची सगळी सोयरी. ही जगराची सर्व राहीन कुटुंबील धागे, दोरी प्राण्या आईचा बघार प्राण्या आईचा बघा नाही. नाही कुणाचे एक नाथांचं गोड प्रमाणे बरं का, पण त्याला संप्रदायामध्ये शेपक सुद्धा म्हटलं जातं, पण शब्द फार महत्वाचे आहेत. नाही कुणाचे कुणी. त्या दरोडेखोराला सुद्धा कळलं आपलं कुणीच नाही बरं का, ज्यांच्या करता पाप करतोय ते आपल्या पापात कुणी सहभागी नाही. मग त्या नारदाला विचारलं, मी पाप एवढे केले, आता काय करू? एक कर, फक्त राम नाव घे. त्याला राम म्हणता येत नव्हतं, आयुष्यभर त्यांनी माणसं मारली होती, ती मारा माराच म्हणायचं. पण मारा मारा म्हणत असताना तीनदा मारा मारा म्हणलं की त्याच्यामध्ये एक शब्द निघतोय राम नामाचा. मारा मारा म्हटलं आणि शब्द निघायचा एक राम नामाचा. एवढं चिंतन केलं, त्या दरोडेखोराचा दरोडेखोर न राहता माझ्या नारदाने त्या दरोडेखोराच्या हातामध्ये राम नामाचा शब्द दिला. कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन. जन रामायण रामाने, जन
पाप्यातला पापी दरोडेखोर, पण दरोडेखोराच्या हातामध्ये माझ्या नारदाने राम नाम दिलं आणि तो दरोडेखोर होता कोण होता? तो वाल्या कोळी होता. राम नाम हातात दिलं संतांनी आणि संतांच्या संगतीमध्ये त्याच्या जीवनात तेवढं परिवर्तन झालं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि रामायण होण्याच्या अगोदर रामायण लिहिण्याचा त्याला मान मिळाला. एवढे मोठे उपकार वाल्या कोळ्यावरती केले. वाल्मिक ऋषी झाला ते कुणामुळे झालं? संतांमुळे झालं. मग तुकोबाराय म्हणतात की फार मोठे उपकार आहेत, वर्णन करणं शक्य नाही, पण त्यांच्या बाबतीत एक करू शकतो. मस्तकाच्या राणी ठेविता ते, मस्तकाच्या राणी वातान पुरे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे झालं माझं कीर्तन. एक शब्दार्थामध्ये पुढचं चिंतन करतो. कीर्तनाची परिपूर्णता वर्णन करू शकत नाही, पण एक करू शकतो. मस्तक चरणी ठेवी तसे. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय का त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं? उपकार मोठे. काय उपकार केलं? थोरी व सांडले आपुले परिसे, नेनो शिव कैसे लोखंडासे. ऐका, तुकोबारायांनी परिसाचा दृष्टांत दिला. महाराज म्हणतात की परिस आपला मोठेपणा बाजूला करतं आणि लोखंडाच्या जवळ जातं, पण जवळ जाऊन लोखंडाला लोखंड न ठेवता ते परिस त्या लोखंडाचं सोनं करतं. हा परिसाचा मोठेपणा आहे. तसं संत तुमच्या माझ्यामध्ये येतात आणि जीव न ठेवता परमात्मा स्वरूपाला येतात. तेवढं संतांचे उपकार आहेत, वर्णन करू शकत नाही. एक करू शकतो. मस्तक चरणी ठेवी तसे. का मस्तक चरणी ठेवी तसे? आणखी एक कारण सांगितलं. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परवपकारे. जगाच्या कल्याणाकरता संत आपला देह जिजवतात, पण समाजाचं कल्याण करतात. म्हणून एकच करू शकतो. मस्तक चरणी ठेवी तसे. का मस्तक चरणी ठेवी तसे? आणखी एक कारण सांगितलं. भूतांची दया भांडवल संता, आपुले ममता नाही देही. भूतांवरती दया करणं हे त्यांचं कार्य. आपल्या देहाचे ममत्व त्यांच्याकडे कसल्या प्रकारचं नाही, म्हणून एक करू शकतो. मस्तक चरणी ठेवी तसे. आणखी त्याचे गुढ कारण सांगताना तुकोबाराय म्हणतात, तुका मने सुख करावे अमृत ही मुखी श्रवण तसे, थोरी सांडिले आपुले परिसे, नेनो शिव कैसे
शिव कैसी लोखंडाची थोरी वासाने होरी वसने आपले तुका म्हणे सुख पराव्या सुखी अमृत हे मुखी श्रवतसी थोरी वसांडलेले आपुले परिसे नेनो शिव कैसी लोखंडासी कीर्तनाची परिपूर्णता अभंगाचं गाभारी तात्पर्य घेऊन जा संतांच्या ऋणातून उत्तीर्ण होणं शक्य नाही एक करू शकतो फक्त आपण मस्तकचरणी ठेवी तसे एवढंच फक्त संतांच्या आपण करू शकतो असा तुकोबऱ्यांच्या अभंगाचं धावते चिंतन करण्याचा प्रयत्न केला अभंगावरती झालेली हरिकीर्तन रूपी सेवा भगवतचिनी ज्ञानोबरा तुकोबऱ्या संत महाराज जोग महाराजांच्या चिन्हे समर्पित हरिकीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या पुढे नतमस्तक वंदन होतो पुन्हा एकदा गोड अशा प्रकारच्या आयोजक संयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार सर्वांचं या ठिकाणी गोड अशा प्रकारचं योगदान आणि भव्य दिव्य स्वरूपाचा नामसंकीर्तन महोत्सव चालू आहे या महोत्सव कीर्तनामध्ये 64 वर्ष झालं वा नामसंकीर्तन महोत्सवाच्या प्रारंभापासून आता 64 वर्षापर्यंत खऱ्या अर्थाने ज्या एक महोत्सवाकरता ज्यांनी आपला संपूर्ण समर्पण केलं समर्पण करत असताना मग प्रत्येकाने तन मन धनाने समर्पित करत असताना खऱ्या अर्थाने हा उपक्रम 64 वर्षापर्यंत आणला या सर्वांच्या पुढे नतमस्तक होतो मी वंदन करतो वेडा वाकडा शब्द गेला असताना तर या ठिकाणी सर्वांच्या पुढे नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेची या ठिकाणी परिपूर्णता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 5 सेकंदामध्ये भजन तुकाराम